अरे अन्नाच्या गंजीला आग लागली रे बाबा. अरे जा पाणी घेऊन जा. आग लागली. अरे तिकडे बाळावरती आग लागली. अरे गवताची गंजी पेटली. अरे आग लागली. आग लागली. कशी काय लागली रे आग? लागली नाही, लावली कुणीतरी आग. लावली? अण्णा अण्णा तिकडे कुठे चालला तू? अरे बाबा चष्मा कुठे मिळत नाही रे. अरे ते झाडाखाली झोपलेला तो चष्मा गायब झाला माझा. मग काय आता आगीच शोधताय का चष्मा? या अन्नाचं नुकसान झालं, कोण भरून देणार? बोला ना मास्तर, अख्ख्या गावाला शांतपणे शिकवता ना. बोला बोला. हे बघा, मुलांची चूक झाली आहे. विज्ञानाचा प्रयोग करत होते ते. एवढी मोठी आग लागेल माहिती नव्हतं त्यांना. आता माहीत झालं ना, पुढच्या वेळेला माणूस मारा जीवानेशी, मग ते पण माहिती होईल. हो असं बोलू नका, लहान मुलं आहेत ते. पुढल्या वेळेला ते असा प्रयोग करत असतील तेव्हा मी पण तिकडे उपस्थित असेल ना, ह्याची काळजी घेईन मी. अरे पण असले प्रयोग शिकवता तरी का तुम्ही पोरांना? हो, अंतर्वक्र आणि बहिर्वक्र भिंगाचा प्रयोग येतो. कसला प्रयोग तो? सूर्यकिरण जर थेट अंगावर पडले तर त्याने ड जीवनसत्व मिळतं, पण बहिर्वक्र भिंगातून पडले तर त्याने आग लागण्याची शक्यता असते. अरे मग कागदाचा तुकडा पेटवायचा, गवताची गंजी कशाला जाळली? आम्ही कागदच पेटवला होता, पण सध्या नैऋत्य मोसमी वारे वाहतात ना, त्यामुळे कागद उडून गवताच्या गंजी लागले. आता पश्चिमेकडे वारे वाहत असते आणि मीच पेटलो असतो मग. अण्णा, नैऋत्याच्या विरुद्ध पश्चिम नाही, ईशान्य दिशा येते. आणि जर अंगारचे कपडे पेटले तर सगळे कपडे काढून जमिनीवरती गडाबडा लोळायचं. अख्ख्या गावासमोर मला नागडा करतो, हाणू काय? मास्तर, कशाला असल्या रिकाम्या गोष्टी शिकवता पोरांना? हो, पुस्तकात येते. पुस्तकात लढाई पण आहे. लढायला शिकवतो का आता पोरांना? काय बोलताय मास्तर? हे बघा, मला माझं ऐकून घ्या जरा. सरपंच तुम्ही आहे का मी आहे? हा, माझं तुम्ही ऐकायचं का मी तुमचं ऐकायचं? हा, आता नीट ऐकून घ्या. सरकारी नियमानुसार आपल्या शाळेमध्ये पूर्ण उपस्थिती नाही. हा, याचा अर्थ आपल्या गावातल्या पोरांना शाळा शिकायची इच्छा नाही. नियम बदललेत मास्तर. अहो, आपल्यासारख्या एक शिक्षकी शाळा आता बंद व्हायला लागल्यात. अवघे 4-6 पोरांसाठी सरकारचा पैसा कशाला वाया घालवता? बंद करून टाकू ना शाळा. पण ज्यांना शिकायचं त्यांनी कुठं जायचं? थेट वेळापूर गाठायचं. 8 किलोमीटर लांब येते. एवढी लहान मुलं इतक्या लांब जाणार आहेत का? शिकायचं म्हटल्यानंतर एवढे कष्ट घ्यावेच लागणार. बरं का मास्तर, जेवढे जास्त कष्ट तेवढं भविष्य बेस्ट. नाही, माझं ऐका. मुलं येतील उद्यापासून शाळेत, मी शब्द देतो. ठीक आहे, मी तुम्हाला मुदत देतो. पण हे असंच चालू राहिलं तर
रजाक भाई, हाँ बहुत दिनों के बाद गांव में आए। हाँ, होटल के काम से फुर्सत किसको है ना। और सांगली से तुम्हारे गांव में एक ही बस है और रास्ता इतना खराब है ना, आते आते हड्डी पसली एक हो जाती है। कौन आएगा तुम्हारे गांव में? क्या सकाराम, कैसा चल रहा है धंधा? हाँ, और क्या बोर्ड लिखा है? हैं? मोबाइल रिचार्ज करून भेटतील। फोन लगता है क्या तुम्हारे गांव में? हाँ, नेटवर्क के वांदे सब। चाय पी दो। है, चाय पीने के लिए फुर्सत है किसके पास? शाम तक वापस जाना है होटल में, बहुत काम है। हाँ, अल्लाह हाफिज। शांत रहा। सर आज स्कोर वाढला. पण एवढाच वाढून उपयोग नाही. आपल्याला ही संख्या निदान 35 पर्यंत न्यायला हवी. सर हे काय, आपल्या झेंड्याचा रंग असा नाहीये ना? बरोबर आहे. हे मी शाळेसाठी आणलेत. म्हणजे सांगतो. आता हा लाल बावटा म्हणजे धोका. बरोबर. आज मी हा बावटा आपल्या शाळेच्या बाहेर लावणार आहे, कारण आज आपल्या शाळेला धोका आहे. कमी उपस्थितीमुळे शाळा बंद पडण्याचा. आज आपली उपस्थिती 15 आहे, पण आपल्याला लवकरच 35 पर्यंत न्यायला लागणार आहे. नाहीतर आपली शाळा पण जर का तुम्ही प्रयत्न केलात तर आपली शाळा चालू राहील. जसजसा हा आकडा वाढत जाईल तसतसा मी हा बावट्याचा रंग बदलत जाईल. म्हणजे आता 18 मुलं किंवा 18हून अधिक मुलं जर का शाळेत यायला लागली तर मी बाहेर हा पिवळा बावटा लावेन. आणि जर का ती उपस्थिती 35 पर्यंत पोहोचली तर मी हा हिरवा बावटा फडकवेन. म्हणजे आपल्या शाळेचा धोका टळला. बरोबर. शाबास. मग करणार ना सगळे प्रयत्न? चला आता एक गणित घालतो, लिहून घ्या.